प्रेम म्हणजे नक्की काय असतं तर ऐका. प्रेम म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही, तर हा दोन जीवांचा सुंदर मेळ आहे. प्रेम म्हणजे रुसवा, प्रेम म्हणजे हसणं, एका श्वासात दोन जीवांनी जगणं, एकाच्या काळजात दुसऱ्याचं असणं म्हणजे प्रेम. कधी शब्दात व्यक्त होणारं तर कधी मौनातही कळणारं, न सांगताही समोरच्याचं मन अलगद ओळखणारं. प्रेम म्हणजे आईची ती माया आणि बाबांची सावली, ज्यांनी आयुष्याची प्रत्येक वाट सुखाची पावली. स्वतः कष्ट सोसून मुलांसाठी झटणं असतं. निस्वार्थ प्रेमाचं सर्वात मोठं रूप तिथेच दिसतं. प्रेम म्हणजे केवळ साथ देणं नसतं, तर संकटालाही ढाल बनून उभं राहणं म्हणजे प्रेम असतं. स्वतःच्या सुखाआधी दुसऱ्याचा विचार करणं आणि अपेक्षांशिवाय एखाद्यावर जीवापाड मरणं म्हणजे प्रेम असतं. कुणीतरी आपलं आहे ही जाणीव म्हणजे प्रेम. आयुष्याच्या प्रवासातील सर्वात सुंदर गोफन म्हणजे प्रेम. तर मित्रांनो, हे असतं प्रेम. नमस्कार मित्रांनो, प्रेम हा अडीच अक्षराचा शब्द ऐकला तर कुणाला आपला जोडीदार आठवतो, कुणाला एखादी जुनी आठवण, तर कुणाला एखादा चेहरा. पण प्रेम म्हणजे हेच आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेमाचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रेमाची पहिली व्याख्या, आई वडील. खरं सांगू का मित्रांनो, आपण प्रेमाची व्याख्या बाहेरच शोधत बसतो, पण याची सुरुवात आपल्या घरातूनच होते. ती म्हणजे आपल्या आईवडिलांपासून, जे जगाला दिसण्याआधी सुरू होतं. आपण न बोलताही जिला आपली भूक आणि आपलं दुःख कळतं, ते आईचं प्रेम असतं. जिच्या मायेच्या पदराखाली आपल्याला सगळं सुख मिळतं, ते आपल्या आईचं प्रेम असतं. जे शब्दात व्यक्त होत नाही, पण आपल्या स्वप्नांसाठी आणि आपल्या डोक्यावरच्या छतासाठी जे दिवस रात्र झटतात, ते बाबा. न बोलताही जे भरभरून प्रेम करतात, आपली काळजी घेतात, आपल्या घराचा एक खंबीर आधार म्हणजे आपले बाबा. ते असतं आपल्या बाबांचं प्रेम. स्वार्थ भावनेने कोणासाठी झटणं हे काय असतं हे आपल्या आईबाबांकडे बघून कळतं. मला तर असं वाटतं की आपल्या आईबाबांचं आपल्यावर असलेलं प्रेम हे सगळ्यात पवित्र प्रेम आहे. जेव्हा आपण आयुष्याच्या एका वळणावर येतो, तेव्हा आपल्याला एका साथीदाराची ओढ लागते. ते प्रेम म्हणजे केवळ आय लव्ह यू म्हणणं नसतं, तर एकमेकांच्या उणिवासकट स्वीकारणं म्हणजे प्रेम असतं. एकमेकांच्या यशात आनंद होणं आणि एकमेकांच्या अपयशात खंबीरपणे उभं राहणं. जिथं शंका नाही तर विश्वास असतो, ते प्रेम असतं. एकमेकांच्या साथीने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पोहोचणं, ते खरं प्रेम असतं. प्रेम म्हणजे बंधन नाही, तर प्रेम म्हणजे स्वातंत्र्य. खरं प्रेम असं असतं, एखाद्या पक्षाला मोकळ्या आकाशात सोडल्यासारखं असतं. जर तो पक्षी पुन्हा तुमच्याकडे आला तर ते तुमचं प्रेम असतं. प्रेम कुणाला बांधून ठेवत नाही, तर समोरच्याला बहरण्यासाठी मोकळी वाट करून देतं. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सेल्फ लव्ह, स्वतःवरचं प्रेम. आपण आहे ना, एक गोष्ट विसरतो, ती म्हणजे स्वतःवरचं प्रेम. आता तुम्हीच सांगा, जो माणूस स्वतःवर प्रेम करू शकत नाही, तो दुसऱ्यांवर प्रेम कसं करणार? स्वतःच्या आवडीनिवडी जपणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतःचा आदर करणं, हे सुद्धा स्वतःवरच्या प्रेमाचं प्रतीकच आहे. मित्रांनो, सेल्फ लव्ह हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेमामध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आदर, विश्वास आणि एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या आवडीनिवडी जपणं. म्हणजे केवळ गुलाब देणं किंवा महागडे गिफ्ट देणं नाही, तर प्रेम ही जाणीव आहे जी आपल्याला एक चांगला माणूस बनवते. मित्रांनो, प्रेम मिळवण्यापेक्षा प्रेम देण्याचा जो आनंद आहे ना, तो खरा स्वर्ग आहे. मित्रांनो, प्रेम हे केवळ फक्त मनुष्यावरच करायचं नसतं, तर एखाद्या प्राण्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, एखाद्या झाडावर आपण जीवापाड प्रेम करतो, आपण त्याची काळजी घेतो. मित्रांनो, प्रेम हे आपण जगाला दिलं तर जगही आपल्याला दुप्पट देतं.
हा आहे प्रेमाचा खरा अर्थ. शेवटी हे जग प्रेमावरच टिकून राहिले ना. तर कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते प्रेमाचा अर्थ काय आहे. मित्रांनो, आपल्यात जे नातं आहे ना ते प्रेमाचंच नातं आहे. म्हणजे बघा, तुम्ही मला रोज तुमचा मौल्यवान वेळ देता, माझे 4 शब्द ऐकता, लाईक करता, कमेंट करता, सजेशन देता, हे सुद्धा एक प्रेमच आहे ना. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.